नमस्कार मित्रांनो, हे आपल्या समोर ज्या माद्या दिसत आहेत ते पहिला रो नारी सुवर्ण फिमेल आहेत. त्यांची क्वालिटी बघा. असं जर आपण योग्य नियोजन जर केलं, चांगली त्यांची वाढ होऊन दिली आणि त्याच्यावरती आपण काम केलं तर बघा असा रिझल्ट दिसतोय. किती छान त्यांचं स्ट्रक्चर बघा. पहिला रो माद्या आहे त्या केलेल्या कासा पण तुम्ही बघू शकता. अजून त्यांना 15 दिवस तरी अवकाश आहे. अशी जर क्वालिटी आपल्याकडे असेल तर मेंढी पालन का सक्सेस होणार नाही. हे आपण मागे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे व्यायला झालेल्या माद्या आपण थोड्याशा बाजूला काढल्यात, म्हणजे आपलं वेगळं जरा थोडंसं त्यांच्यावर लक्ष राहतं. फार्ममध्ये आल्यानंतर आपल्याला लगेच त्यांच्यावरची नजर जाते, कारण एका साईडला त्या माद्या असल्यामुळे त्याचा फायदा असा होतो की लगेच आपल्याला लक्षात येतं बाबा ही कधी येणार आहे किंवा काय. त्यांच्यावर लक्ष आपलं राहतं नेहमीच यायला झालेल्या माद्या किंवा अगदी थोड्या दिवसात 8-10 दिवसात येणाऱ्या माद्या हे एका बाजूला असल्या पाहिजेत. आपल्याला लगेच त्यांच्याकडं फार्ममध्ये आल्यानंतर लक्ष गेलं पाहिजे किंवा शेवटच्या काळात आपलं चांगलं व्यवस्थित त्यांच्यावर लक्ष असलं की वेळेच्या वेळेस किंवा माद्याची डिलिव्हरी होत असताना कसलीही मरतवणूक होत नाही, कारण तिथं आपण उपस्थित असणं महत्त्वाचं आहे. एकदम ग्रुपमध्ये जर मेंढ्या सगळ्या एकत्रित असल्या तर ती लक्षात येत नाही. आता वेळेला म्हणजे आलेली किंवा वेळाचं आपल्या ध्यानात येत नाही बाबा ही कधी येणार आहे काय. अशा जर बाजूला असतील तर आपलं रोज लक्ष राहतं त्यांच्यावरती.